आपण महाशिवरात्री साजरी करतो. पहाटेपासून मंदिराबाहेर गर्दी करतो, उपवास करतो. पण कधी महाशिवरात्री समजून घेतली आहे का? महाशिवरात्री म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास. आणि हा प्रवास सुरू होतो आपल्या आतल्या शत्रूंना ओळखण्यापासून. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहित आहे? तो बाहेर नाही, तो तुमच्यात आत आहे. काम. पौराणिक कथेनुसार शिवांनी कामदेवाचं दहन केला. याचा अर्थ अनियंत्रित इच्छा ज्ञानाच्या अग्नीने जाळल्या जातात. क्रोध आणि विष. समुद्र मंथनातून निघालेले हलाल विष शिवांनी कंठात धारण केली. जीवनातील नकारात्मकता ना मनात साठवा ना इतरांना होता, तिला साक्षी भावाने थांबवा. हेच शिवत्व. मोह आणि वैराग्य. स्मशानवास, अंगावर भस्म. हे शिकवतं शरीर आणि संपत्ती नश्वर आहे. खरं शाश्वत काय? तर आत्मा. भगवान शंकराचा तिसरा डोळा फक्त संहाराचे प्रतीक नाही, तर तो ज्ञान आणि अंतर्दृष्टीचे प्रतीक आहे. जेव्हा आपण बाहेरच्या जगाकडून नजर हटून अंतर्मुख होतो, तेव्हा आपल्या आतला तिसरा डोळा उघडतो, जो आपल्याला सत्य दाखवतो. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर नकारात्मक विचारांचा त्याग आहे. महाशिवरात्री आपल्याला शिकवते, शिव शोधायचा असेल तर मंदिरात जाण्यापूर्वी मनात उतरलं पाहिजे. या महाशिवरात्रीला फक्त मंदिरात जाऊन फोटो टाकण्यापेक्षा आपल्या आतमधल्या शत्रूला ओळखा. कारण खरी लढाई बाहेर नाही, ती आज सुरू आहे. आणि जो स्वतःला जिंकतो तोच खरा शिवभक्त.